हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरून गाजर हलवा विकत आणणं कायमचं बंद कराल याची मला खात्री आहे। इतका परफेक्ट आणि रसरशीत तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल। नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज ना ही आपली नवीन वर्षातली ही पहिलीच रेसिपी आहे, म्हणूनच म्हटलं चला सुरुवात आपण गोडानेच करूया। तर त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी ना मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने हा गाजरचा हलवा शेअर करणार आहे। आणि हा हलवा ना एकदम गाजर किसून वगैरे या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। थंडीचे दिवस आहेत आणि लाल चुटूक गाजर बाजारात आले आहेत, मग गाजरचा हलवा तर व्हायलाच हवा। पण आज आपण असा हलवा बनवणार आहोत जो जिभेवर ठेवताच विरघळेल। चला तर मग जास्त वेळ न लावता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर ना आपण साहित्य बघणार आहोत, आपल्याकडे हलवा बनवण्यासाठी काय साहित्य आहेत। तर इथे ना 1 किलो एवढे गाजर मी घेतलेले आहेत आणि हे ना स्वच्छ धुवून सुकवून असे घेतलेले आहेत। इथे आहेत काजू, तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत, जसे तुम्हाला आवडतील ना त्यानुसारच आपण हे कट करून घ्यायचे आहेत। बदाम, किशमिश आणि हिरवी वेलची मी बारीक करून घेतलेली आहे। 100 ग्रॅम खवा, फुल क्रीम मिल्क हे आहे, अर्धा लिटर घेतलेला आहे। साजूक तूप घेतलेले आहे। 1 वाटी साखर, 1 वाटी साखर म्हणजे पाव किलो एवढी साखर मी घेतलेली आहे। आता तुमच्या आवडीने तुम्ही साखर घेऊ शकता, कितपत तुम्हाला गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता। सगळ्यात अगोदर ना हे गाजर आपल्याला छान असं पील करून घ्यायचं आहे आणि हे जे दिसतात ना धागे, तर हे आपल्याला सर्वपणे काढून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या साईडचा भाग आणि हा शेवटचं टोक, तर दोन्ही साईड आपण ना कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत। गाजर ना आपल्याला हे पील करून घ्यायचं आहे आणि हा जो समोरचा भाग दिसतोय तर हा आपल्याला ना अगोदर चाकूच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हे जे मागचं टोक आहे तर हे सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे पिलर असेल तर तो वापरू शकता, किंवा मग नसेल तर चाकूच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे कट करून घेऊ शकता किंवा पील करून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे असं पील करायचे, म्हणजे हे जे धागे दिसतात ना तुम्हाला, हे सर्व असे पील होतील। म्हणून आपल्याला ना यावरचं हे साल काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इतर राहिलेले सुद्धा आपण हे करून घेऊ। इथे बघू शकता 1 किलो एवढे गाजर आपले हे खिसून झालेले आहेत आणि छान लांब सडक असे मी हे खिसलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, अगोदर ना ड्रायफ्रुट्स आपल्याला हे तुपात परतून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 चमचा मी या कढईमध्ये ना साजूक तूप घालणार आहे। 2 चमचे घातलेले आहे साजूक तूप। आता गॅस ना मीडियम करायचा आहे आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत हे सर्व आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान ना गुलाबी रंगावरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता हलक्या गुलाबी रंगावर ना हे ड्रायफ्रुट्स आपले परतून झालेले आहेत। आता आपल्याला या प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट सर्व काढून घ्यायचे आहेत आणि हे जे गाजर आहे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये। आता हे मी काढून घेते आणि पुन्हा एकदा आपल्याला 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये। 1 चमचाभर तूप घालतीये आणि हे सर्व गाजर आहे खिसलेलं हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आणि हे आपण परतून घेणार आहोत ना, या गाजराला छान चकाकी येणार आहे, म्हणून आपल्याला ना हे गाजर परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये, म्हणजे कलर याचा ना जशाच तसा राहतो, अगदी चकाकी येते। त्यामुळेच आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम करायचा आहे आणि आता हे मिक्स करून व्यवस्थित असं हे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। साधारण 7 ते 8 मिनिट झालेले आहेत
आणि हे गाजर ना मस्त मी या तुपामध्ये ना परतून घेतलेला आहे आणि या तुपामुळेच याला बघू शकता तुम्ही मस्त अशी चकाकी आलेली आहे। आता आपल्याला ना यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। हे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क आहे हे, तर हे सर्व आपल्याला ओतून घ्यायचं आहे। दूध आपलं ओतून घेतलेलं आहे आणि याला छान होऊ द्यायचं आहे। आता याच्यावरती ना आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि हे आटेपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे उघडून बघूया आपलं गाजर शिजलंय का आणि त्याचबरोबर दूध आटलेलं आहे का ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं कोरडं हे मिश्रण झालेलं आहे। आता आपल्याला ना यामध्ये ही साखर घालून घ्यायची आहे। 1 कप एवढी साखर म्हणजे 1 वाटी। आता याला पाणी सुटेल तर हे देखील आपल्याला आटवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचंय। गॅस मोठा करायचा आहे आणि हे जे ड्राय फ्रूट्स आहेत ना तर हे सुद्धा आपण घालून घेणार आहोत। आणि वेलची आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत। हे मिक्स करून होऊ द्यायचंय। साखर विरघळलेली आहे, खवा घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा खवा मिक्स करायचा आहे। हे जे तूप आहे आपलं 1 चमचाभर, तर एकूण 6 चमचे एवढं तूप मी घातलेलं आहे। तर हे सुद्धा तूप आपण ओतून घ्यायचं आहे, मिक्स करायचंय। वेलची पूड मिक्स करायची आहे, मिक्स करायचंय। वेलची आणि खवा घालून ना साधारण 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला हलवा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कुठेही तो ड्राय झालेला नाही, अगदी रसरशीत असा आपला हा हलवा बनवून तयार झालेला आहे। सर्व करायला घेऊया। बघा आपला रसरशीत असा गाजर हलवा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला जवळून सुद्धा मी दाखवते। याचा रंग बघा, अजिबात तो काळा पडलेला नाही। त्याचबरोबर अगदी रसरशीत असा आपला हा हलवा झालेला आहे, कुठेही तो ड्राय पडलेला नाही। तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।